नमस्कार मंडळी. मनोमिलन या कथेचा भाग 3. अजयच्या येण्याने दाटून आलेलं मळब अर्जुनच्या येण्याने लख्ख धुतलं गेलं होतं. दुसऱ्या दिवशी सोनल आणि मुलांना डिनरला बाहेर न्यायचं अर्जुनने ठरवलं. ती आनंदाने तयार झाली, कारण मुंबईत आल्यापासून मुलांना घेऊन शाळेव्यतिरिक्त ती कुठेही बाहेर पडली नव्हती. तन्वी आणि नीलला सोबत घेऊन सोनल टॅक्सीने अर्जुनने ठरवलेल्या गार्डन रेस्टॉरंटला येऊन पोहोचली. रात्रीचा झगमगाट, तिथं वाजत असलेलं कर्णमधुर संगीत, सुरेख आकारात कापलेल्या झाडांवर केलेली लाइटिंग, गार्डनच्या हिरवळीवर आकर्षक पद्धतीने मांडलेली टेबल्स, त्यामधून वेटर्सची चाललेली लगबग, यामुळे तेथील वातावरण उल्हसित भासत होतं. त्यांच्या आधीच तिथं आलेल्या अर्जुनने तिघांना सामोरं जाऊन बुक केलेल्या टेबलापाशी नेलं. तन्वी आणि नील उत्साहाने तिथला स्विमिंग पूल पाहायला पळाले. समोर बसलेल्या सोनलकडे अर्जुन एकटक पाहत होता. तिला बघून खुललेला त्याचा चेहरा, भावपूर्ण डोळे त्याच्या मनातील तिच्याबद्दलचे भाव उघड करत होते. सोनलची नजर खाली झुकली. खूप सुंदर दिसतेस, न राहवून तो बोलला. थँक्स. सोनेरी काठांची जांभळी साडी नेसलेली सोनल आज विशेष सुंदर दिसत होते. त्यावर मॅचिंग जांभळे पांढरे खडे असलेले गळ्यातले पेंडंट आणि कानातले टॉप्स विशेष खुलून दिसत होते. अर्जुन सोबत असताना वेळेला जणू पंख फुटले. मुलांनीही खूप एन्जॉय केलं. तिथून निघायला 11:30 वाजले. परत येताना अर्जुन त्या तिघांना घरापर्यंत सोडून पुढे त्याच्या मुक्कामी गेला. त्यानंतर 2 दिवसांनंतरची गोष्ट. शाळेतून आल्यावर जेवून थोडा वेळ अभ्यास करून मुलं खाली खेळायला गेली होती. ती एकटीच घरात वाचत पडली होती. आज जमलं तर येईल असं अर्जुन म्हणाला होता. बेल वाजली. तिला वाटलं अर्जुन आहे, म्हणून आय हॉलमधून न बघता तिने दार उघडलं तर समोरच्या फ्लॅटमधला बंटी दारात उभा होता. आजकाल तिला त्याची लक्षणं बरी दिसत नव्हती. तिच्यापेक्षा 10-12 वर्षांनी लहान असलेला बंटी जाता येता तिला न्याहाळत राहायचा. तिचं त्याच्याकडे लक्ष गेलं की अर्थपूर्ण हसायचा. ती मात्र त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करायची. काय हवाय? तिनं विचारलं. सहज आलं होतं. काही काम असेल माझ्या लायक तर जरूर सांग, तो अर्थपूर्ण हसत म्हणाला. तीच न्याहाळणारी लंपट नजर सोनलला शिसारी आली. काही काम नाही आहे आणि तुलाही इथे यायची गरज नाही आहे. तिला कळायच्या आत बंटी आत आला आणि तिचा हात धरून म्हणाला, त्या दिवशी तर गोडगोड बोलून कॉफी पाजली. आज काय झालं तुला? मलाही चान्स दे ना, तुझ्या त्या मित्राला देतेस तसा. भीतीसोबत प्रचंड चीड त्याच्याबद्दल तिच्या मनात उठली. हात सोडवून घेत आतल्या खोलीत पळत जाऊन खोलीचं दार लावण्याचा ती प्रयत्न करू लागली. त्याआधीच बंटी जोर लावून दार लोटून खोलीत आला आणि त्याने तिचे दोन्ही दंड घट्ट धरले. ती सुटण्याची धडपड करू लागली. बंटी प्लीज सोड मला, मी तुझ्या मोठ्या बहिणीसारखी आहे. काही समजायच्या आत बंटीला आत आलेल्या अर्जुनने दोन्ही हाताने धरून मागे ओढलं आणि मुस्कटात जोरात ठेवून दिल्या. हिम्मत कशी झाली तुझी घरात घुसायची? चल निघ, नाहीतर पोलिसांना फोन लावतो. गाल चोळत बंटी दाराबाहेर पडला. असहाय्यपणे रडणाऱ्या सोनलजवळ येऊन अर्जुनने तिचे डोळे पुसले. झालेल्या प्रसंगाने विचलित झालेली सोनल रडत अर्जुनला बिलगली. तिला जवळ घेऊन ती थोडी शांत झाल्यावर त्याने तिला बसवले आणि किचनमधून तिच्यासाठी प्यायला पाणी घेऊन आला. सोनल, हेन्सफोर्थ टेक केअर ऑफ युअरसेल्फ. कोणीही आल्यावर आय होलमधून बघून सेफ्टी लॉक लावल्याशिवाय दार उघडायचं नाही. हो रे, चुकलंच माझं. मला वाटलं तूच आला आहेस. तू वेळेवर आला नसतास तर.
सोनलच्या अंगावर काटा आला. तिचे डोळे परत भरून आले. अर्जुन तिला समजावत राहिला. कालच्या प्रसंगाने सोनल सुन्न झाली होती. तिला कळून चुकलं होतं. एकट्या राहणाऱ्या स्त्रीकडे पाहण्याचा समाजातील बहुतेक लोकांचा दृष्टिकोन दूषित असतो. लोकांचा फार विचार करणाऱ्यातली ती नव्हती, पण यापुढे सजग राहण्याचं तिनं मनोमन ठरवलं. स्वसंरक्षणासाठी तिने 3-4 पेपर स्प्रे आणून हाताला लागतील अशा ठिकाणी घरात ठेवून दिले. गरज पडल्यास 1091 हा वुमन्स हेल्पलाईन नंबर वापरायचा असं तिनं ठरवलं. आज बऱ्याच दिवसांनी स्वप्ना आणि शरद तिच्याकडे आले होते. डिव्होर्सबद्दल काय विचार केलायस सोनल? स्वप्नाने तिला विचारलं. खरं सांगू, अजून काहीच विचार केला नाही आहे. अगं का पण? स्वप्ना, वकिलाची फी, या प्रोसिजरसाठी लागणारा वेळ, त्यात अजय म्हणतो तशी मुलांची कस्टडी त्याला मिळाली तर? हे सगळं नकोसं वाटतं गं. मी नाही राहू शकत गं माझ्या मुलांशिवाय, सोनल काकुळतीने म्हणाली. त्यावर शरदने तिला समजावलं. डिव्होर्स प्रोसिजरला वेळ तर लागणारच. पहिले 6 महिने काउन्सिलिंग चालतं, ते तर कोणीही टाळू शकत नाही. पण मुलांचं संगोपन तू चांगलं करू शकतेस हे कोर्टात पुराव्यानिशी सिद्ध करता येईल. मुलांना कोणाजवळ राहायची इच्छा आहे याचा निर्णय बहुतेक केसेसमध्ये कोर्टात मुलांवर सोडला जातो. त्यामुळे त्याची भीती तू बाळगू नकोस. आपण उद्या माझ्या एका वकील मित्राकडे जाऊ. अजयला लवकरात लवकर नोटीस तर पाठवून दे. ठीक आहे, उद्या जाऊया नक्की. सोनल डिव्होर्ससाठी तयार झाल्याचं पाहून स्वप्ना आणि शरदला समाधान वाटलं. सोनलकडून आलेली डिव्होर्सची नोटीस पाहून अजय वैतागला होता. त्याला वाटलं होतं थोडे दिवस राहील सोनल घर सोडून. राग शांत झाला की परत येईल. पण या नोटीसमुळे तिच्या परत येण्याचा मार्ग त्याला दिसत नव्हता. ड्युटीवरच्या टेन्शन्समुळे, एकटेपणामुळे त्याचं दारू पिण्याचं प्रमाण गेल्या काही दिवसात वाढलं होतं. खाण्यापिण्याची आबाळ होत होती. घरच्या सुग्रास अन्नाला तो मुकला होता. त्यामुळे दिवसेंदिवस त्याची तब्येत ढासळत होती. खऱ्या अर्थाने सोनल आणि मुलांची कमतरता त्याच्या आयुष्यात त्याला जाणवू लागली होती. पण आता वेळ निघून गेली होती. अर्जुनचा अम्माला घेऊन दुबईला परत जाण्याचा दिवस ठरला. त्याच्या मनाला रुखरुख लागून राहिली होती. अजूनही त्याला त्याच्या मनातलं सोनलला सांगता आलं नव्हतं. जाण्याच्या आदल्या दिवशी तो तिच्याकडे आला होता. सोनल, मी उद्या परत जातोय दुबईला. इतक्या लवकर? तन्वी, नील यांना तुझी खूप आठवण येईल रे, बारीकसा चेहरा करून सोनल बोलले. आणि तुला नाही येणार माझी आठवण? मला बोल ना सोनल. उत्तरादाखल तिने फक्त मान हलवली. अजूनही माझ्या मनात तुझ्याबद्दल पूर्वीच्याच भावना कायम आहेत. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे सोनल. अजयपासून लवकरात लवकर डिव्होर्स घे. मी तन्वी आणि नीलसह तुला स्वीकारेन. त्यांना बापाची कमी कधीही जाणवू देणार नाही. तिच्याशी बोलताना त्याचे डोळे भरून आले. त्याच्या डोळ्यात फक्त तिच्याबद्दलचं प्रेम काठोकाठ भरलेलं दिसत होतं. त्याच्या मनातलं आज ओठांवर आलं होतं. त्याच्या भावना जाणून सोनलचं मनसुद्धा त्याच्याबद्दलच्या प्रेमाने आणि आदराने भरून गेलं होतं. भावना वेगाने त्याने तिचे दोन्ही हात हातात घेतले आणि तिच्या नजरेत नजर मिसळून तिला जवळ ओढले. त्याच्या स्पर्शाने संमोहित झाल्यासारखी ती त्याच्याकडे खेचली गेली. नकळत त्याचे दोन्ही हात तिच्या भोवती वेढले गेले आणि ती त्याच्या मिठीत सामावली. अर्जुन घरी आला तेव्हा त्याचा उजळलेला प्रफुल्लित चेहरा पाहून त्याच्या अक्काने म्हणजे अदितीने विचारले, काय रे, आज काही विशेष? खुशीत दिसतोयस. खरोखरीच आज तो विशेष खुशीत होता. सोनलने त्याच्या प्रेमाचा स्वीकार केला होता. गेल्या 12 वर्षात त्याने कित्येक रात्री तिच्या विरहात तळमळत काढल्या होत्या.
अम्मा, अक्का सगळ्यांनी लग्नासाठी आग्रह धरला तरी त्याचं मन सोनल सोडून कोणाचाही विचार करायला तयार झालं नव्हतं. आज मात्र विश्वासाने त्याने तिचा हात त्याच्या हातात देऊन जन्मभर साथ देण्याची तयारी दाखवली होती. जणू काही अर्जुनची तपश्चर्या फळाला आली होती. पण त्या दोघांच्या प्रेमाचा मार्ग अडचणींच्या काट्यांनी भरलेला होता. अम्मा या लग्नाला तयार होईल याची खात्री त्याला वाटत नव्हती. अजयपासून घटस्फोट मिळण्यासाठी सोनलला कमीत कमी वर्ष दीड वर्ष वाट पाहावी लागणार होती. रात्रीचं जेवण झाल्यावर अर्जुनने घरातील सर्वांना हॉलमध्ये बोलवलं. अम्मा, अक्का, अथिंबर, मला तुमच्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे. सगळे प्रश्नार्थक मुद्रेने त्याच्याकडे पाहत होते. तुम्हाला मी सोनलबद्दल सांगितलं होतं ना? हो, तुझी मैत्रीण आणि कलीग होती. आता नवऱ्याला सोडून मुंबईत आली आहे. तू परवाच बोलला होतास ना? आदिती म्हणाली. हो, तीच सोनल. माझं तिच्यावर पूर्वीपासून खूप प्रेम आहे. म्हणूनच मी इतर कोणाशी आजवर लग्नाला तयार झालो नाही. मला तिच्याशी लग्न करायचं आहे. हॉलमध्ये शांतता पसरली. ती तयार आहे या लग्नाला? आदितीच्या नवऱ्याने नारायणने विचारले. हो, पण अजून तिचा डिव्होर्स झाला नाही आहे. त्याला वर्षभर तरी लागेल. तिला मुलं आहेत ना? आदितीने विचारलं. हो, तिच्या मुलांसह मी तिला स्वीकारायचं ठरवलं आहे. मला तुमची संमती हवी आहे. तू तिच्यासोबत सुखी होणार असशील तर आमची काही हरकत नाही आहे अर्जुन, नारायण म्हणाले. हो, आजकाल अशी बरीच लग्न होतात. तू लग्नाला तयार झालास हेच आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. आदितीने त्यांना दुजोरा दिला. माझी हरकत आहे. मला हे मान्य नाही. अम्माच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती. नवऱ्याला सोडून आलेल्या 2 मुलं असलेल्या बाईशी तू लग्न करणार? त्यात ती आपल्या जातीबाहेरची. पहिल्या नवऱ्याशी तिला जमवून घेता आलं नाही. ती तुझ्यासोबत काय संसार करेल? लोक काय म्हणतील याचा विचार केला आहेस का? अम्मा, लोकांची मी पर्वा करत नाही. सोनलवर माझं जीवापाड प्रेम आहे. तू एकदा तिला भेट, मग तुझी तिच्याबद्दलची मतं नक्कीच बदलतील. तुलाही ती खूप आवडेल. तिच्या नवऱ्यानं तिला प्रचंड शारीरिक आणि मानसिक त्रास दिल्यानेच नाईलाजाने ती त्याला सोडून आली आहे. अर्जुन अम्माला हर तऱ्हेने समजावत होता. ती चांगली आहे. तुझं तिच्यावर प्रेम आहे. सगळं ठीक आहे. ती आपल्या समाजातली नाही हे देखील मी एक वेळ चालवून घेतलं असतं. पण घटस्फोटीत 2 मुलं असलेली माझी सून, मला कल्पनाच करवत नाही आहे. नारायण आणि अदितीने देखील अम्माला समजवायचे आटोकाट प्रयत्न केले, पण त्या काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. एवढेच काय, अर्जुनवरच्या नाराजीपोटी त्याच्यासोबत त्या दुबईला यायला सुद्धा तयार नव्हत्या. काय करावं म्हणजे अम्माची समजूत पटेल हे अर्जुनला समजत नव्हतं. खूप विनवणी करूनही त्या अर्जुनसोबत गेल्या नाहीत. त्यांनी त्याला स्पष्ट सांगितलं, सोनलचा विचार मनातून कायमचा काढून टाक, मगच मी तुझ्यासोबत येईल. मात्र आता कुठल्याही परिस्थितीत अर्जुन सोनलला अंतर देणार नव्हता. त्याला समजत नव्हतं त्याच्यावर एवढं प्रेम करणारी त्याची अम्मा या बाबतीत त्याच्या सुखाचा विचार का करत नव्हती. या सगळ्या घडामोडींपासून अनभिज्ञ सोनल लवकरात लवकर अजयपासून घटस्फोट मिळवण्याच्या तयारीत होती. शरदने सुचवलेल्या वकिलामार्फत कोर्टात पिटिशन फाईल करून अजयला नोटीस पोहोचली होती. आश्चर्याची बाब म्हणजे तो घटस्फोट द्यायला तयार झाला होता. मुलांचं संगोपन सोनलने करावं. त्यांच्या खर्चासाठी योग्य तेवढी रक्कम पोटगी म्हणून द्यायला तो तयार आहे, असं त्याने नोटीसला दिलेल्या उत्तरात म्हटलं होतं. सोनलला त्याचा हा निर्णय अनपेक्षित असा होता. कारण काही का असेना, नको असलेल्या बंधनातून आपण कायमचे मुक्त होऊ
या सुटकेच्या भावनेने सोनल आश्वस्त झाली. दोघांच्या सहमतीने होणारा घटस्फोट साधारण 1 ते 1.5 वर्षात होतो असे तिच्या वकिलाने तिला सांगितलं होतं. खरं तर सुरुवातीला अजयने सोनलला सहजासहजी डिवोर्स द्यायचा नाही असं ठरवलं होतं. पण सोनल परत न येण्याच्या निर्णयावर ठाम असल्याने आणि मुलांनाही त्याच्याजवळ अजिबात राहायची इच्छा नसल्याचे समजून आल्याने त्याने त्याचा विचार बदलला होता. त्यात कामाचा व्याप आणि दिवसेंदिवस ढासळत जाणारी तब्येत यामुळे अजय परेशान होता. म्हणूनच विना तक्रार घटस्फोट द्यायला तो तयार झाला होता. म्युच्युअल कन्सेंटने डिव्होर्स होणार असल्याने सोनलचा बराच त्रास वाचला होता. तशी तिच्या भावाने सोहमने वकिलाची फी भरण्यासाठी आणि इतरही गोष्टींसाठी तिला आर्थिक मदत देण्याची तयारी दाखवली होतीच. तिची बाजू भक्कम असावी म्हणून मुंबईतील त्यांच्या आईवडिलांचा सध्या ती राहत असलेला फ्लॅट देखील तो पूर्णपणे तिच्या नावावर करून द्यायला तयार होता. पण सध्या तरी तिला या दोन्ही गोष्टींची गरज नव्हती. अर्जुन दुबईत पोहोचल्यावर त्याने तिला कॉल केला. तू आणि अम्मा सुखरूप पोहोचलात ना? तिनं फोनवर विचारलं. 2.5-3 तासांचा तर प्रवास, त्यात काय एवढं? अम्मा त्याच्यासोबत आली नसल्याचं मुद्दामच त्यानं तिला सांगितलं नाही. तू तुझ्या घरच्यांना माझ्याबद्दल सांगितलंस का? हो सांगितलं ग. माझ्या बहीण आणि मेवण्यांना माझा निर्णय मान्य आहे. आणि अम्माला? ती सुद्धा तयार होईल. म्हणजे अजून तयार नाही आहेत असंच ना? होईल ग. ती थोडी जुन्या मतांची आहे. तू नको काळजी करूस. तन्वी आणि नील कसे आहेत? त्याने विषयांतर केलं. सोनलला काय ते कळून चुकलं. अर्जुनशी बोलून तिने फोन बंद केला. ती विचार करत राहिली. अर्जुनच्या अम्माला त्याचा हा निर्णय न पटणं साहजिक होतं. नवऱ्याला सोडून आलेली 2 मुलांची आई त्यांना सून म्हणून कशी आवडणार? मी फार मोठी स्वप्न तर पाहत नाहीये ना, असं तिला वाटून गेलं. ती अशी विचार करत बसलेली असतानाच फोन वाजला. अपरिचित नंबर दिसत होता. आधी तिने दुर्लक्ष केलं पण नंतर कॉल घेतला. हॅलो. हो मीच. हो सोनल देशमुख. बोला. फोनवरच्या व्यक्तीचं बोलणं ऐकून सोनलच्या चेहऱ्यावरचे भाव झरझर बदलत गेले. कधी भीती तर कधी चिंता तिच्या चेहऱ्यावर झळकत होती. श्रोते हो, एका फोनमुळे सोनलला वाटणारी चिंता ती काय होती? कोणाचा होता तो फोन? हे सर्व जाणून घेण्यासाठी पुढील भाग जरूर ऐका. तुम्हाला कथा आवडत असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. तसेच पुढील भागासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. घरी राहा, मस्त राहा आणि विशेष म्हणजे अशाच नवनवीन कथा ऐकत राहा. धन्यवाद.